आणि त्याच वेळेस भाई वतारी लवकर डगआउट मध्ये परतलाय आणि त्याच दरम्यान जर कुठल्या खेळाडूने यावेळेस मात्र अश्विन कुमार फायटर्स संघाची बाजू धुरा सांभाळली तर तो फक्त आणि फक्त अमेय यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय। या खेळाडूने देखील दाखवून दिलंय जरी भाई वतारी बाद झाला असला तरी मी देखील कमी नाहीये। आज या अश्विन कुमार फायटर्स संघामध्ये मला का घेतलं गेलंय याचा प्रात्यक्षिक उदाहरण काल या खेळाडूने करून दिलंय। आज मात्र महत्वपूर्ण सामना आहे। आज भाईच्या जोडीने इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल। धन्यवाद डीजे। चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पंचाचा इशारा येतोय। सामन्याला होतीये सुरुवात आणि यावेळेस मात्र दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना पुन्हा एकदा प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या खेळाडूने कालच्या रात्रीची सुरुवात देखील केली होती असा खेळाडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय। काल मात्र भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय। आज देखील त्याच ताकदीनं गोलंदाजी केली तर मात्र नमवू शकतात प्रतिस्पर्धी संघाला, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल। प्रफुल्ल जो की एक महत्वपूर्ण खेळाडू आहे यावेळेस मात्र साईतेज बॉईज या संघाचा पहिलं षटक फेकतोय। समोर भाई वतारी पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती डिक्लेअरच्या रूपाने धावा आल्या आहेत आणि त्यानंतर मात्र धावाचा श्रीगणेशा देखील झालाय आणि यावेळेस मात्र टॅपरपतीचा फटका। सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, कारण अशाच प्रकारचा खेळ खेळण्यासाठी जाणला जातो भाई वतारी। प्रत्येक चेंडूला डिक्लेअरच्या दिशेने ठोकायचं असतं, पण त्यानंतर मात्र मध्येच एखादा फटका येतो जो की चौकाच्या दिशेने सातत्याने ट्रॅव्हल होईल। यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पॉइंट रिजन मध्ये टॅपरपतीचा फटका। चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल। एका धावेनं यावेळेस मात्र गुणफलक सध्या स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये पुढे ढकलण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जातोय। कारण जर पाहिलं तर मात्र 4 षटकांचा सामना आहे। यावेळेस मात्र आपण पाहतोय सुंदर चेंडू यावेळेस मात्र हाताला गेला होता। निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये। यावेळेस मात्र आपण पाहतोय सुंदर कामगिरी प्रफुल्लच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते, जो की पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय भाईसाठी आणि सातत्याने ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला। यावेळेस मात्र अक्षरशः खोदून काढले या चेंडूला। डिक्लेअर सेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल। षटक संपेल, षटक क्रमांक 1 होईल पतन आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। ज्या ठिकाणी एक चेंडू निर्धाव आला होता, परंतु त्यानंतर मात्र सलग 5 चेंडूंवरती 5 डिक्लेअर आली आहेत। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। तर दुसरं षटक कुठला खेळाडू हाताळेल, महत्वपूर्ण षटक असेल। आणि भूषण आपल्याला पाहायला मिळतोय जो की इथून मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय। वैयक्तिक कोट्यातील पहिला आहे संघाकडून दुसरं षटक। इथे मात्र टॅपरपतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। अमेयच्या बॅटमधून आलाय। या खेळाडून देखील कालच्या रात्रीमध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली आहे। यावेळेस देखील तशाच पद्धतीचा खेळ करावा लागेल आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय। लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंचाने देखील स्क्वेअर घोषित केलाय। अवांत धावेची वाढ होतीये आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय स्टंपिंग करण्याची संधी होती फलंदाजाला। यावेळेस मात्र डगआउट कडे पाठवलं गेलं असतं, परंतु पवनच्या माध्यमातून आपण पाहतोय तर थोडीशी चुका झाली, फंबल झाली आहे आणि दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुखरूप पाहायला मिळतात। आणि त्या दरम्यान एक चिकी सिंगल तोडण्याचा प्रयत्न आहे। मैदानाच्या आतमध्ये काय होईल आणि पहिला फलंदाज बाद होतोय। पहिला धक्का अश्विन कुमार फायटर्स संघाला यावेळेस मात्र लागलाय। अमेय धावचे 2 परतेल आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय, जो की अश्विन कुमार फायटर्स संघाकडून 1 डाऊनच्या रूपाने यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। सूरज हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती जाऊन पोहोचेल, परंतु हा खेळाडू त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो। अक्षरशः कुठल्याही क्षेत्रातील क्षेत्ररक्षण असू दे या खेळाडूच्या माध्यमातून केलं जातं। सुंदर क्षेत्ररक्षण करतो आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती अनेक स्पर्धा या खेळाडूने देखील चांगल्या रीतीने खेळल्या आहेत। परंतु यावेळेस मात्र अश्विन कुमार फायटर्स संघासाठी पुन्हा एकदा फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी करावी लागेल। यावेळेस देखील आपण पाहतोय पायाकडे येणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। फक्त आणि फक्त फ्लिक केले गेले या चेंडूला डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल करताना पाहायला मिळेल। त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय इथे देखील चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल। चिकी सिंगल सोडण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच दरम्यान क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून योग्य ती इथे मात्र डिसिजन घेतला गेला। चेंडूला डिक्लेअर क्षेत्रामध्ये पाठवलं गेलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय। कुठेतरी आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 12 धावा काढण्याचा प्रयत्न होता, परंतु जिथे 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले त्यामुळे समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे सध्या स्थितीमध्ये साईतेज बॉईज या संघाचा पडगं जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये भारी आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल एका धावेसाठी। सूरज यावेळेस मात्र स्वतःचं खातं उघडतोय।
यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये अश्विन कुमार फायटर संघाला लागलेला पाहायला मिळतोय. सूरज यावेळेस मात्र बाद होऊन परतलाय आणि इथून मात्र आपण पाहतोय भावी वातारी जो की नॉन स्ट्राईक एंड वरती इथे मात्र अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करायचा त्याचा प्रयत्न मानस आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु बाकीच्या फलंदाजांकडून इथे मात्र साथ मिळत नाहीये. सातत्याने विकेट जात आहेत, डगआउट मध्ये परत आहेत आणि तदनंतर मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. फलंदाजाचं नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. बॅट्समन नेम सुजल यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट आहे. एक चिकी सिंगल सोडण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतील आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट होतीये. भाई वातारी स्ट्राईक एंड वरती जाऊन पोहोचलाय. इथून मात्र कशा प्रकारचा खेळ केला जाईल. एक पॉवरफुल फटका चौकाच्या दिशेने पाहायला मिळेल का, परंतु नाहीये. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर स्वेर चेंडू आलाय. प्रफुल्लच्या माध्यमातून एक अवांतर धाव यावेळेस मात्र पाहायला मिळते. लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकले जाणारे हे चेंडू सातत्याने अवांतर दिले जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा एक सेन्सिबल क्रिकेट, पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलंय. यावेळेस देखील आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. एका धावसंख्येने गुणफलक पुढे सरकेल, परंतु अजून देखील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. इथे मात्र कशा प्रकारचा खेळ केला जाईल. चिकी सिंगल सोडण्याचा प्रयत्न असेल आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय इथे मात्र सक्सेसफुल होतोय भाई आणि षटक क्रमांक 3 होईल पतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय तर दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र सुंदर गोलंदाजी झाली, ज्या ठिकाणी सूरज हा देखील बाद होताना पाहायला मिळाला, परंतु यावेळेस मात्र चौथं षटक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. पवन हा खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय. स्वेर चेंडू ऑफ स्टंपच्या यावेळेस मात्र खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी देखील स्वेर घोषित केलाय. पवन याचा यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू अवांतर धावेची वाढ झाली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस देखील एक सेन्सिबल क्रिकेट चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. एका गुणाने यावेळेस मात्र गुणफलक सातत्याने पुढे ढकलण्याचं काम केलं गेलंय, परंतु साई तेज बॉईज या संघाकडे तितक्याच ताकदीची बॅटिंग लाईनअप देखील आहे. हा संघ सहजासहजी 24 ते 25 धावा चेस करू शकतो. यावेळेस मात्र कशा प्रकारची फटकेबाजी केली जाईल. अजून देखील सन्मान दिला जातोय भाईच्या माध्यमातून. अजून देखील मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी श्री उदयजी रेवाळे सर आपण देखील इथे उपस्थित आहात. आपल्याला विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. यावेळेस मात्र पवनचा हा चेंडू इथे देखील सन्मान दिला गेलाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे, परंतु अजून देखील प्रत्येक चेंडूला डिक्लेअर सेक्शन मध्ये पाठवण्याचं काम केलं गेलंय. अजून देखील मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत भाईच्या माध्यमातून. पवन याची सुंदर गोलंदाजी आहे, ज्या पद्धतीने जखडून ठेवलंय, परंतु एक स्वेर चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र अवांतर धाब्याची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे कॅल्क्युलेशन कुठेतरी पाहायला मिळते भाईच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी इथे मात्र चेंडू 2 धावेसाठी डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. यावेळेस मात्र 2 धावा आल्या आहेत. खूप वेळानंतर आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी खराब चेंडू आलाय त्या ठिकाणी मोठा फटका नक्कीच पाहायला मिळालाय. तर पुन्हा एकदा भाई सज्ज होतोय. समाचार घेईल पवन याचा. इथे मात्र पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न आहे. धावचित करण्याची संधी डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज होईल बाद. यावेळेस मात्र धक्का लागतोय. अजून एक अश्विन कुमार फायटर संघाला धावचितच्या रूपात आपण पाहतोय तर सुजल बाद होऊन परततोय. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय एका गड्याला यावेळेस मात्र डगआउट मध्ये पाठवलं गेलंय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय अजून देखील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती जर इथे मात्र मोठा प्रहार पाहायला मिळेल का. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23-23. फलंदाजाचं नाव पोचवा. फलंदाजाचं नाव प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय, जो की स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. इथे मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल, डिक्लेअर सेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करेल की मोठा फटका पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. षटक क्रमांक 4 होईल पतन आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली अश्विन कुमार फायटर संघाची 24 या आकड्यावरती. अश्विन कुमार फायटर संघाची पहिली इनिंग संपली आहे आणि तदनंतर मात्र साई तेज बॉईज या संघाला करायचे आहेत येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता असेल. त्याचप्रमाणे चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना एक बिग बॅटल पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी युवराज फायटर तर त्यांच्या विरोधामध्ये संतोष एजन्सी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही कर्णधार कृपया नाणेफेक करण्यासाठी या. संतोष एजन्सी तर त्यांच्या विरोधामध्ये युवराज फायटर्स.
या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतीये आणि फलंदाजी मार्कवरती पवन आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला ऋतिक हा खेळाडू पाहायला मिळेल नॉन स्ट्राईक एंड वरती. तर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक सातत्याने जो खेळाडू हाताळतो यावेळेस मात्र देखील पाहायला मिळतोय. भाई वातारी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस 6 चेंडू आपण पाहतोय, तर डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. धावांचा श्री गणेश यावेळेस मात्र साईतेज बॉईज या संघासाठी होतोय. काल मात्र धुवाधार फलंदाजी या पवनची देखील पाहिली आहे. एका सामन्याचा सामनावीर म्हणून या खेळाडूला देखील घोषित केलं गेलंय. यावेळेस मात्र बिग बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र सेन्सिबल फटका आहे, टॅपर पदीचा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर सेक्शन मध्ये यावेळेस मात्र पाहायला मिळालाय. तर पुन्हा एकदा भाई सज्ज होईल, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय, तर पुन्हा एकदा चेंडू यावेळेस मात्र डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी पहिलं षटक अजून देखील प्रगतीपथावरती देखील पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण प्रणयच्या माध्यमातून यावेळेस मात्र होत आहे. यावेळेस मात्र धावा वाचवतोय, निर्धाव चेंडू यावेळेस मात्र येताना पाहायला मिळतोय. प्रणय भाई वातारीच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडू आलाय. तदनंतर मात्र थोडंसं प्रेशर बिल्ड होताना पाहायला मिळतंय साईतेज बॉईज संघावरती. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा पुढला चेंडू असेल. यावेळेस मात्र पवन समोरच्या दिशेने परत पुन्हा एकदा तितकाच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे. खराबपैकी पाहायला मिळते. एक चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून यावेळेस मात्र चांगलं कमबॅक आहे. षटक क्रमांक 1 होईल पतन आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे साईतेज बॉईज या संघाची 5 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर मात्र सुंदर क्षेत्ररक्षण सातत्याने झालंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतोय सचिन या खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलं गेलंय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर संघाकडून दुसरं षटक यावेळेस मात्र हाताळताना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण पाहिलं पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं गेलं प्रणय भाई वातारीच्या माध्यमातून. तर तदनंतर मात्र सचिन हा खेळाडू सज्ज होतोय. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून हाताळला जाईल. समोर पवन आपल्याला पाहायला मिळतोय, जो की सातत्याने स्ट्राईक घेण्याचा इथे मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. कारण पवनचीकडे क्षमता आहे, पवनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर क्षमता आहे, प्रतिभा आहे या खेळाडूकडे की मोठमोठे प्रहार करू शकतो हा खेळाडू. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण, धावची तोडण्याची संधी असेल, डायरेक्ट हिट पाहायला मिळते. आणि फलंदाज पवन यावेळेस मात्र परत लाईट आउट मध्ये धावची जो चेंडूला पाठवलं गेलंय. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होतोय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येईल. स्वैरी चेंडूचा अवंतर धावेची वाढ संघाच्या खात्यामध्ये होतीये. तदनंतर मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. कालच्या रात्रीमध्ये थोडासा शांत खेळ पाहायला मिळाला ऋतिकचा, परंतु आज मात्र संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावरती, कारण एक महत्वपूर्ण सामना आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आज चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. एका धावेसाठी आपण पाहतोय येथे मात्र एका धावेनं जे गुणफलक आहे ते मात्र पुढे सरकवण्याचं काम केलं जात आहे ऋतिकच्या माध्यमातून. अशा प्रकारचा खेळ आपल्या सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी दुसरं षटक अजून देखील प्रगतीपथावरती सचिनचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय चिकी सिंगल चोरण्याचा प्रयत्न झालाय, सक्सेसफुल होईल. षटक क्रमांक 2 होईल पतन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साईतेज बॉईजचा संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. इथे मात्र चांगली रणनीती आहे, चांगला रन रेट देखील पाहायला मिळतोय साईतेज बॉईज संघाच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूला डिक्लेअर सेक्शन मध्ये पाठवायचंय, कारण आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या होत्या. आतापर्यंत 11 धावा या मात्र जमा केल्या गेल्या साईतेज बॉईज संघाच्या माध्यमातून. आणि तदनंतर मात्र येणारे 12 चेंडू आहेत, त्या 12 चेंडूमध्ये इथे मात्र त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल साईतेज बॉईज संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र भाई पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि त्रिफळाची दांडी गुली यावेळेस मात्र आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूने चकवा दिलाय, टप्पा पाडल्याच्या नंतर थोडासा खालच्या बाजूने राहिलाय आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्रिफळाची होतोय फलंदाज, धक्का लागतोय साईतेज बॉईज संघाला. ऋतिकच्या रूपाने अजून एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर मात्र नवीन फलंदाज भूषण यावेळेस मात्र आपण पाहतोय, जो की मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 डाऊनच्या रूपाने यावेळेस मात्र येताना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी 2 गाड्यांना तंबूचा आसरा दाखवला भाईनं. ज्या पद्धतीने कालच्या रात्रीमध्ये पाहिलं तर 3 सामन्यांचा सामनावीर म्हणून या खेळाडूला घोषित केलं गेलं, असा भाई वातारी आज पुन्हा एकदा आपल्या खेळाचा चांगल्या पद्धतीचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय एक चिकी सिंगल सोडण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तो देखील सक्सेसफुल होईल. एका धावसंख्येनं गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकलं जात आहे. आणि तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेट होते. यावेळेस मात्र रोशन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल.
कशा प्रकारे समाचार घेईल भाई याचा ते देखील बघण्यासारखं असेल. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय काय सुरेख चेंडू यावेळेस मात्र हाताळलेला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू होऊ शकला असता, परंतु यष्ट्यांच्या पाठी थोडेसे फंबल झाली आहेत आणि त्याच दरम्यान एक चिकी सिंगल चोरली गेली दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, ताळमेळ देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला आणि या एका धावेनं गुणफलक पुढे सरकलंय. 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय, ज्या ठिकाणी तिसरं षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. यावेळेस मात्र अजून एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र भन्नाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि एक निर्धाव चेंडू आलाय. थोडंसं प्रेशर बिल्ड होतंय साई तेज बॉईज संघावरती. प्रेशर रिलीज करणारा फटका येणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये एका धावेसाठी जाईल आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजून देखील येणं बाकी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय चिकी सिंगल चोरण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र अश्विन कुमार फायटर संघाच्या माध्यमातून खूप चुका घडल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि त्या फंबलच्या जोरावरती धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 आणि येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 6, ज्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत फक्त आणि फक्त 10 धावा. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतो एक महत्वपूर्ण गोलंदाजीसाठी 5 रन केले गेले. गोलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 10 धावा रोखायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला रोशन आणि त्याच्या समवेत भूषण याला इथून मात्र या 6 चेंडू मध्ये 10 धावा करायच्या देखील आहेत कंपल्सरी. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल येतोय चौकार. प्रेशर रिलीज करणारा चौकार आलाय आणि तदनंतर समीकरण थोडंसं हलकं झालंय. 5 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरतंय. काय फटका खेळलाय, बरोबर गोलंदाजाच्या बाजूने गेलेला फटका. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला इथे मात्र संधी दिली नाहीये चेंडूपर्यंत पोहोचण्याची आणि एक चौकार आलाय. तदनंतर मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आहे, परंतु त्या दरम्यान एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये. तदनंतर मात्र समीकरण उरतंय 4 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रयत्न तर जोरदार केले होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट फास्ट तितकीच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष प्रामाणिकपणाने केला तर विजयाचा रथ जे सातत्याने तुमच्या डोक्यावरती मिरवत देखील राहील, परंतु इथे मात्र संघर्ष कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणं गरजेचं असेल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय उंबरले गावचे सरपंच श्री नरेंद्र मांडवकर सर, आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये बिग बॅटर पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र फटका आलाय. एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. तदनंतर मात्र समीकरण आपण पाहूया. 2 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 3 धावा. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आपण पाहतोय धावची जोड्याची संधी असेल, परंतु इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. इथे मात्र धक्का लागलाय एन मुवमेंटला मैदानाच्या आतमध्ये साई तेज बॉईज संघाला आणि तदनंतर मात्र समीकरण थोडंसं अवघड पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण भाईच्या माध्यमातून पाहायला मिळालं. योग्य प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फेकी अचूक केली विकेट किपरच्या माध्यमातून, अचूक कलेक्शन आणि तदनंतर मात्र यष्ट उद्ध्वस्त धावचीत झालाय फलंदाज. समीकरण उरलंय 1 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण, म्हणजे चौकार येणं कंपल्सरी आहे. जरी सामना बरोबरी सुटला तरी कंपल्सरी चेस हा फॉर्म्युला संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमोलच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली गेली आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका सुरेख होता, परंतु 2 धावेसाठी गेलाय आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर एका धावेनं आपण पाहतोय तर अश्विन कुमार फायटर्स हा संघ विजयी झालाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि अश्विन कुमार फायटर्स हा संघ आपले 5 सामने खेळलाय आणि 5 सामन्यामध्ये अजितने खेळला एकदाही पराभूत न झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5च्या 5 सामने या संघाने जिंकले आहेत. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. तर जाऊया आजच्या रात्रीतील दुसरा सामना. संतोष एजन्सी तर त्यांच्या विरोधामध्ये युवराज फायटर. आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्याचा सामनावीर देतोय, म्हणजे ज्या सामन्यामध्ये जो खेळाडू चांगला खेळ करेल त्या खेळाडूला इथे मात्र गौरवण्यात येतं.
आणि या चालू सामना जो आपण पाहिला तो मात्र तिथे मात्र संपलाय आणि त्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा पुन्हा एकदा भाई वतारी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. भाई वतारी या कृपया आपण आणि आपलं पारितोषिक आहे ते मात्र घेऊन जा. अमोल नाचरे आपण देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अमोल नाचरे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर 5 सामने खेळलाय आणि 4 सामन्यामध्ये सतत सामनावीराचा मानकरी ठरलेला भाई वतारी या बेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे बक्षीस प्रदान करण्यासाठी मी विनंती करेन श्री उदयजी रेवाई सर आपले शुभ हस्ते हे बक्षीस भाईला द्यायचं आहे.